बरं वाटलं. पुण्याच्या अपघाताच्या प्रकरणासाठी समग्र महाराष्ट्र एकवटलाय. पुण्यातून उद्रेक झाला, सत्ताधारी विरोधक एकत्र आले, सर्व कसे न्याय देण्यासाठी लढू लागलेत. मीडिया ट्रायल असेल, प्रत्येक बाबतीत खोलवर जाण्याचा प्रकार असेल, तात्काळ गृहमंत्र्यांनी कमिशनरची घेतलेली भेट असेल, हे खऱ्या अर्थानं आनंद वाटतो. न्याय मिळण्यासाठी पीडितांना किती सोपं चाललंय. आणि दुसरीकडे अश्विनी अनिशला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे, त्यासाठी आवाज सुद्धा आम्ही उठवतोय. पण संताप या गोष्टीचा सुद्धा येतो की अश्विनी आणि अनिशला जसं चिरडून टाकलं त्यापेक्षाही भयंकर पद्धतीने भिवंडीत संकेत भोसले या दलित तरुणाला 18 जणांनी घेरून मारलं, डांबून मारलं, रस्त्यावर मारलं, सगळ्यांसमोर मारलं, हळहळ करून मारलं. पण आमच्या संकेत भोसलेसाठी महाराष्ट्र एक झाला नाही. एका जातीचं ते आंदोलन राहिलं. जातीचे नेते म्हणून आम्ही आवाज उठवत राहिलो. पण गृहमंत्र्यांनी साधं पीआयला सुद्धा विचारलं नाही. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत संकेत भोसले नव्हता. मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आज ज्या पद्धतीने आदेश देत आहेत कारवाईचे, बरं वाटतं. पण दलित हत्याकांड झाले की हे गप्प असतात. संकेत भोसले हत्याकांडाच्या वेळी सगळे असेच गप्प होते. जाऊ द्या, सुरुवात झाली. अपेक्षा करतो की दलित हत्याकांडात सुद्धा हीच भूमिका घ्याल. मग ती मीडिया असेल, सरकार असेल, कोर्ट असेल की महाराष्ट्रातले लोक असतील, हीच भूमिका घ्या. तरच असणारा मानवतेचा विचार.